शुभप्रभात मुलांनो, मी तुमची मराठी शिक्षिका। आज मी तुम्हाला वर्ग 5वा विषय मराठी आणि पाठ क्रमांक 4 पाठाचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस। आणि कोण आहे? कविता राऊत। ही कविता राऊत ही धावपटू होती। तिला सुवर्ण पदक मिळाला असता, पण कशासाठी? काही सेकंदामुळे ती मागे राहिली धावपट्टीमध्ये, धावण्यामध्ये, म्हणून तिचा सुवर्ण पदक कसा मागे गेला। तिला खूप असं वाटलं की मी काही सेकंदाने हारल्यामुळे तिला जिद्द पडली, एक प्रकारची जिद्द लागली की आपण थोड्याशासाठी आपण मागे का राहिलो। म्हणून पुन्हा तिने कशा प्रकारे मेहनत केली, कशा प्रकारे जिद्दीने ती समोर गेली आणि ती पीटी उषाला आपला आदर्श मानत आहे। त्या प्रकारे आपले सर्वांचे पण गुरु असतात ना। तुमचे गुरु कोण? आई। आणि दुसरा शिक्षक असतो। त्या प्रकारे कविता राऊत यांचे शिक्षक कोण होते? गुरु पीटी उषाला आदर्श मानत होते। त्यांना अशी जिद्द लागली की आपण धावपट्टीमध्ये समोर जायला पाहिजे। म्हणून ह्या पाठामध्ये आपण कविता राऊत यांनी जिद्दीने असं सावरपाडा त्यांच्या पाड्याचं नाव आहे। सावरपाडा गावाला म्हणजे असं फेमस केलं एक प्रकारचं त्यांनी। सावरपाडा गाव हे सर्वांना भारतामध्ये ओळखून दाखवलं आहे की सावरपाडा गावची मी कोण आहे? कविता राऊत आहे। आणि धावपटूमध्ये कसं समोर गेलं पाहिजे, कसं आपण करू, हे पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। आपण पाठाद्वारे ते पाहू। पाठ क्रमांक 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत। तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे ती? ही कोण आहे? कविता राऊत आहे। ही कविता राऊत सावरपाडा गावची राहणारी आहे। सावरपाडा एक वस्ती आहे, आदिवासी वस्ती आहे, तिथली ही राहणारी आहे। बघा ही आपली कविता कशा प्रकारे ह्या पाठामध्ये मनोगत व्यक्त करत आहे ती। दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराडा। दुर्गम भागात जे रस्ते होते ते कसे होते? मातीचा धुराडा होते। पाण्यासाठी त्यांना वणवण करणे हा रोजचा दिवस। पाण्यासाठी त्यांना खूप लांब जायचं आणि पाणी आणावं लागत असे। अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच। खरं ना? बघा किती कठीण परिस्थिती असते बरं। तिला पाणी सुद्धा लांबून आणावं लागत असे, वणवण जायची, हार न मानता ती जीवन जगत असे। एक प्रकारचा त्रास न करता ती समोर वाढायची। अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते मन ती शोधावी लागते। बघा अशा खेड्यापाड्यात सुद्धा कवितासारख्या अशा खूप हुशार मुली असतात, त्यांना सुद्धा त्यांचं गुण ओळखावे लागते। अशाच एका डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा। अशा डोंगरदऱ्यांनी काय होतं? तो वेढलेला पाडा होता। आदिवासी पाडा म्हणजे आदिवासी वस्ती। त्या वाड्याला डोंगरदऱ्यांनी कसं चारी बाजूंनी खूप अशी मोठे मोठे डोंगर झालेले होते। त्या आदिवासी डोंगराच्या मधात आदिवासी वस्ती होती। पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोन मैल भटकती करावी लागे। पाणी तिथं नसल्यामुळे त्यांना खूप लांबून पाणी आणावं लागे। पाणी कुठे आहे याचा त्यांना शोध घ्यावा लागत असे। त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक कोण होती? ती मुलगी होती। कोण? तिचं नाव काय होतं बरं त्या मुलीचं? कविता। ही लाकूड फाटा गोळा करणारी, अनवाणी पायांनी चालणारी, अनवाणी पायांनी म्हणजे तिच्या पायामध्ये चप्पल असायची का? नाही, ती चप्पल न घालता निघायची आणि आपलं काम करायची। तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला। आता भारताचा दबदबा म्हणजे काय असेल बरं? तिने ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली। भारताचा दबदबा म्हणजे ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली आणि आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव असे पटकावले। त्यांना काय मिळालं? आंतरराष्ट्रीय पदक मिळालं। म्हणून तिला काय म्हणतात? भारताचा दबदबा निर्माण केला असं म्हणत आहेत। कोणी? कविता राऊत। आणि त्या पाड्याचं नाव सुद्धा तिने मोठं केलं, गाजलेलं तिचं नाव। कोणतं नाव होतं त्या गावाचं? सावरपाडा। काय गावाचं नाव होतं? सावरपाडा। हे सावरपाडा कोणत्या जिल्ह्यात यायचे? नाशिक जिल्ह्यात यायचे। आणि कुठल्या तालुक्यात? त्र्यंबकेश्वर तालुक्यात। सावरपाडा गाव हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात येत असे। कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले। कविता जिथे राहायची तिथे आजूबाजूला डोंगर होते, त्याच्यामुळे खूप जंगल असायचे आणि निसर्ग खूप छान असायचं। तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली होती। दीर्घ साधना म्हणजे तिला खूप कठीण परिश्रम करून समोर जावे लागत असे। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली होती। राष्ट्रकुल म्हणजे राष्ट्रात होणारे
आपला महाराष्ट्र एक राष्ट्र झालं ना, अशा प्रकारे त्या राष्ट्रामध्ये आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये मग तिला कोणतं पदक मिळालं? रौप्य व कांस्य पदक, अशी 2 पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव कसे उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस. सावरपाडा एक्सप्रेस कुणाला म्हणला आहे? कविता राऊत यांना म्हणाला आहे. का बरं म्हणाले असेल? कारण ती सावरपाडा इथली राहणारी होती, म्हणून तिचं नाव काय पडलं? सावरपाडा एक्सप्रेस पडलं. कुणाचं? कविता राऊत. चीनमधील गुआंगझू, चीनमधील कोणता गाव? गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदानं हुकले. बघा, ती एवढी मेहनत करणारी मुलगी, तिला जे गुआंग होतं, कुठलं? चीनमधील गुआंगझू इथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाली. तिथे किती मीटर धावायचं होतं? 10,000 मीटर धावण्यात तिला सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने ती मागे हरली. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. ती हरली, तिचे सेकंदाने काही हुकले बरं पदक, त्याच्यामुळे ती नाराज झाली. पण तिची समजूत कोणी काढली? तिच्या आईने काढली, की तू आता हार मानू नको बेटा, तू अजून समोर जाशील, अशी समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. आईच्या शब्दांनी काय? कविताला दिलासा मिळाला. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कविताची आई फक्त किती शिकली होती बरं? 4था वर्ग शिकली होती, पण तिच्या आईचे जे समंजस होते, समजदारपणी होतं, ते कसं तीच आपल्या मुलाला समजूत काढायची. बेटा, कठीण प्रसंग किती आला असला तरी आपण हार घ्यायची नाही, असं ती समजून काढायची. त्यामुळे कविताला कसं मदत व्हायची, ती समोर जायची. कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले होते. जे कोणी कविताने लहानपणी खूप कष्ट केले होते, म्हणून तिचे पाय कसे कणखर बनले होते. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. जे नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने जेव्हा धावलं, तेव्हा त्यांनी काय केलं? प्रथम क्रमांक मिळवला. सर्वात प्रथम आली ती. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारसा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. त्यांना असं समजून आलं की आपली मुलगी एवढ्या समोर जाणार का, असं त्यांना त्यावेळेस वाटलेलं नव्हतं. सुमित्रा यांना फारसी तीव्रतेने जाणवले नाही, त्यांच्या आईला. आणि बघा, कविताच्या वडिलाचं नाव काय होतं? रामदास, आणि कविताची आईचं नाव सुमित्रा होती. कविताच्या पायामधील चमकदार दौड हेरली. ती कोणी ओळखून काढली बरं? कविताच्या पायामधली चमकदार दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना वाटलं की कविता कशी खूप समोर जाणारी मुलगी, आईच्या पायाचे खूप दौड आहे. त्यांनी कविताच्या आई वडिलांना मानसिकता तयार केली. त्यांनी काय केलं? कविताच्या आई वडिलांची मानसिकता तयार केली की हिला समोर जायला पाहिजेत, आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. कोणी? विजेंद्र सिंग यांनी. ते प्रशिक्षक होते. कोणाचे? कविता राऊतचे. तंत्रशुद्ध धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे. आता बघा, तुम्ही आता बूट घालता कारण तुम्हाला सवय आहे, पण कविता राऊत जेव्हा बालपणी आपल्या गावी राहायची तेव्हा तिने बूट घातले होते का? नाही. म्हणून तिला बूट घालायला कसे अवघड वाटायचे. कधी ती बूट घातली नाही. तिला अचानक कोणी म्हणालं की बेटा हे बूट घालून तू धाव. ती धावणार का? नाही. तिला थोडं कठीण जायचं, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. पण विजेंद्र सिंग यांना जिद्द असल्यामुळे त्यांनी तिच्याकडून बूट घालूनच धावायला लावलं. जर बूट घालणार नाही तर धावणार कशी, म्हणून तिला बूट घालून धावायला शिकवायला सुरुवात केली, आणि तिने नेहमी बूट घालूनच धावत राहिली नियमितपणे. ही आता बघा, इथे एक म्हण आलेली आहे. कोणती? हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज कसे? ते अजून खूप तेज दिसते, अशी चमकत असते. अशा प्रकारे कोण होती? आपली कविता राऊत होती. कविता राऊतला कसं प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखून काढले व तिला सवय लावल्यामुळे जी ती समोर मेहनत केलं आणि ती समोर गेली. अशा प्रकारे ती कविता राऊत होती.
गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. गुजरातमधील गांधीनगर इथे शालेय स्पर्धा झाली, तिथे त्यांनी रौप्य पदक मिळवला आणि आपल्या पहिल्या यशाला सुरुवात केली. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सूल येथे शिक्षण. त्यांनी नाशिक येथे सराव केला आणि हर्सूल येथे शिक्षण घेतलं. अशी कसरत कविता करत गेली, मेहनत करत गेली. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. जी मिलिटरी स्कूल होती भोसला, त्याच्यामुळे त्यांनी 11वीला दाखला मिळवून दिला. ती राहणार कुठे? आता तिचं ऍडमिशन तर झालं, 11वीला तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, पण ती राहणार कुठे याचा विचार आला कोणाला? कविताच्या आई वडिलांना. हा सुद्धा प्रश्न कोणी सोडवला? विजेंद्र सिंग यांनी सोडविला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. कोणाच्या? विजेंद्र सिंग यांच्या घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी होती. कोणाला? विजेंद्र सिंग यांना एक मुलगा एक मुलगी अशी 2 मुले असले तरी पण त्यांनी दुसरी मुलगी म्हणून कविताचा काय केलं? सांभाळ केलं. कविताला आपली मुलगी त्यांनी म्हणून ठेवले. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरविले आणि त्याची प्रचिती म्हणजे कविताचे यश. त्याची प्रचिती कशा प्रकारे झाली? कविताच्या यशामुळे झाली. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. एका पाठोपाठ म्हणजे मागोमाग तिला कसं यश मिळू लागले. प्रत्येक वेळेस ती धावपटू करायची, त्यावेळेस ती जिंकायची. कविताच्या यशामुळे हर्सूल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. कविताला यश होते त्याच्यामुळे ते हर्सूल आणि सावरपाडा कसे नवी ओळख मिळाली, त्या गावाला सर्व ओळखू लागले. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे आहे का? नाही, तर संपूर्ण हर्सूल परिसराची हीच भावना आहे. जे हर्सूल होतं आणि सावरपाडा होतं, जे सावरपाडा वस्ती होती, त्या सर्व गावातल्या लोकांना सुद्धा कविताचा काय वाटू लागलं? कौतुक वाटू लागलं की आपली कविता ही खूप समोर गेली, यश मिळालं हिला. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सूल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. नवी दिल्लीमध्ये जे राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती तिथे कविता काय जिंकली होती. त्याच्यामुळे हर्सूल आणि सावरपाडा हे जणू काही दिवाळी साजरी करू लागले. त्यांना असं वाटलं की आपल्या गावची मुलगी ही जिंकून आली, त्याच्यामुळे ते आता येणार आहे म्हणून त्यांनी दिवाळी साजरी केली. दिवाळी होती का त्यावेळेस? नव्हती. पण दिवाळीला आपण कसं गोड गोड वस्तू बनवतो ना, कसं उत्सव मनवतो खूप सारे सर्व लोक मिळून, त्या प्रकारे त्यांनी दिवाळी सारखाच साजरी केली. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार असं कुणाला वाटलं? सावरपाड्याच्या लोकांना वाटलं. कविता विजयी झाल्यावर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेला वलय तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक लई मोठी झाली यांचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येत होतं. बरं सांगा, कोणाच्या आई वडिलांना चांगलं वाटणार नाही? आपला मुलगा जर क्लासमध्ये वर्गामध्ये पहिला क्रमांक मिळवतो तर प्रत्येकाच्या आई वडिलांना खुशी मिळते ना, आनंद होतो की नाही? त्या प्रकारे ही तर त्या गावातल्या लोकांना इतका आनंद झाला की आपली मुलगी भारतातून अख्ख्या देशामधून ती जिंकत आहे. त्याच्यामुळे त्या गावच्या लोकांनी दिवाळी साजरी केली, तिचं कौतुक केलं आणि ती जिंकून आता आपल्या गावी परत येणार आहे म्हणून सर्वांनी तिच्या स्वागताची तयारी केली. इतकंच काय, तिच्यासाठी आलिशान गाड्या सुद्धा आल्या आणि पत्रकारचे गराडा म्हणजे पत्रकारचे लोक आहेत खूप सारे, ते सुद्धा जमा झालेले होते. हे पाहून तिच्या आई वडिलाला इतकं आनंद झालं की त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाची भावना दिसत होती. कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवर बोले. ती कुठे गेली होती प्रशिक्षण घ्यायला? बंगळुरू इथे गेली होती प्रशिक्षण घ्यायला. तेव्हा ती आपल्या आईसोबत
दिवसातून एकदा तरी फोन लावून बोलायची. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. तिला आईची आठवण यायची आणि लगेच आईला फोन लावून बोलायची ती. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. कविता काय म्हणत आहे? आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. दिवसभरात जे सुद्धा घडायचं ते सुद्धा ती फोनवर आईला सांगायची. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही. बघा कविताचे विचार कसे चांगले होते. जे दिवसभरात घडायचं ते सर्व सांगायचं आईला, पण ते जे त्रास होतं कुणाला, कविताला धावण्यात त्रास असायचं किंवा कुठं काही व्हायचं, जे त्रास असायचं ती आपल्या आईला सांगायचं का? नाही सांगायची. का बरं नाही सांगायची? कारण ते ऐकून आईला वाईट वाटेल म्हणून ती आपल्या आईला सांगत नसत. कविताचा स्वभाव सांगत आहे ते. कविता हळवी स्वभावाची होती. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. काही लोकांना प्रसिद्धी पडल्यामुळे ते बदलत असतात, स्वतःला खूप महान समजत असतात, पण कविताचा स्वभाव असा होता का? नाही. ती हळव्या स्वभावाची होती. प्रसिद्धी कितीही मिळो पण तिच्या स्वभावात फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील विनही तितकीच गैरी. जे बाप लेकी होते, जसे आईसोबत तिचं मायलेकीचं कसं छान रिश्तं होतं, त्या प्रकारे बापलेकीच्या रिश्त्यातही सुद्धा नात्यातही विनही तितकीच गहिरी होती. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आई वडिलांना कधी वाटलेच नव्हते. त्यांना असं वाटलं होतं का आपली मुलगी इतकी यशस्वी होणार म्हणून, इतकं धावपट्टू मध्ये एवढं धावणार ती म्हणून? नाही. कारण ती जेव्हा लहान असायची तिचे हात धरून कोण शिकवायची चालायला? आई बाबा शिकवतात ना सर्वांना. असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जे प्रशिक्षक होते कोण? विजेंद्र सिंग यांना त्याचे यशाचे श्रेय कोणाला जाते? प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना जाते. कारण त्यांनी खूप मेहनत करून तिला रस्ता दाखवला व समोर नेले. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, जेव्हा कविताला प्रतिकूल आर्थिक जी परिस्थिती होती, जी तिला पैशाची मदत होती, जे तिला राहायला जागा नसताना सुद्धा तिने मदत केलं. कोणी? विजेंद्र सिंग यांनी तिला आपली मुलगी मानून मदत केली. म्हणजे जो भेटेल त्या प्रत्येकास त्यांनी विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. आपण ते विजेंद्र सिंग यांनी पूर्ण केले, पण त्यांना हे दर्शविला कुणा? कविताला का? नाही. कविताच्या समोर कधी ते येऊ दिले नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. जर हे त्यांनी कविताला दर्शविले असते की सांगले असते की मी तुझ्यासाठी असं केलं तसं केलं, तर कविताच्या मनात ती समोर गेली असती का? नाही. ती कधीही मागे अशी कमीपणा वाटून दिल्यावर ती समोर जाणार नाही. आज कविता या स्थानापर्यंत पोहोचली कशामुळे? विजेंद्र सिंग यांच्यामुळे. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत होती. खूप वर्षापासून कविता कशी आपल्या कुटुंबापासून लांब राहत होती, तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत येत नसल्याची खंत कविताला वाटते. बघा, जे उत्सव होतात घरी होतात ना, आपल्या घरी होतात ना उत्सव, आपण सर्व परिवारासोबत मानवतो. सण होतात, समारंभ होतात, कार्यक्रम होतात, ते सर्व आपण परिवारासोबत चांगलं मजा करतो. पण कविताने हे गोष्ट केली का? पण हे सर्व कवितेला करायला मिळाले नाही, कारण ती कुटुंबापासून लांब होती. कुठे होती? बंगळूरच्या क्रीडा केंद्रात राहायची होती. ती बंगळूरला प्रशिक्षण घ्यायला गेली होती. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताचा तिच्या आई वडिलाच्या अजून एक गोष्ट पासून, ती कोणती गोष्ट होती बरं? तिला जे खाण्याची वस्तू होती, कोणती? वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. तिला खूप आवडायचं, पण ते बंगळूरच्या क्रीडा केंद्रात तिला भेटायचं का? नाही. म्हणून ती एका गोष्टीपासून ही दूर होती. कोणती? वांग्याची भाजी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविताच्या नावामुळे कोणत्या गावाचे नाव पसरले? कारण ती कविता सावरपाड्याची राहणारी होती, म्हणून तिच्या गावाचे नाव कसे जिकडे तिकडे पसरलेले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरलेली आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू आहे. अव्वल धावपट्टू म्हणजे प्रथम क्रमांकाची धावपट्टू आहे.
पीटी उषा या धावपटूला ती आपले आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे व ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. जे मेहनत नाही करत ते आपल्या उद्दिष्टाकडे समोर जाणार का? नाही. म्हणून सर्वांनी मेहनत करायचं. कशासाठी? अभ्यास करायला. अभ्यास केलं पाहिजेत ना सर्वांनी. हा महामार्ग आहे. मेहनत म्हणजे खूप महामार्ग, आपल्याला यशाकडे नेणारा मार्ग. काय म्हणते बघा, आपलं जीवन आपणच घडवतो. कविता काय म्हणते? आपलं जीवन आपणच घडवत असतो. कशामुळे? मेहनत केल्यामुळे. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. ती स्वतः तंदुरुस्त राहायची. कविताचे इतर झगमगाटी गोष्टीकडे लक्षही नसते. ती बाकी गोष्टीकडे लक्ष द्यायची का? नाही. फक्त आपल्या सरावामध्ये लक्ष द्यायची. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिचे शिक्षणातही खंड पडला नाही. जे यशवंतराव चव्हाण यांचे मुक्त विद्यापीठ आहे त्याच्यातून तिने शिक्षण सुद्धा घेतलं आणि आपलं प्रशिक्षण सुद्धा सुरू ठेवलं. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. कविता कोण आहे? तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. कारण तिने छोट्याशा पाड्यामधून आल्यावर भारताचं नाव उंचाविलं आहे. भारताचा दबदबा तयार केला आहे. कुठे? आंतरराष्ट्रीय विभागामध्ये. तिने अव्वलपट्टूची धावपट्टू आहे. ती कांस्य पदक आणि रौप्य पदक सुद्धा जिंकलेलं आहे. हे पाठ सर्वांना समजलं बेटा? आता ह्या पाठाला तुम्ही वाचून काढायचं. त्यानंतर तुम्हाला आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.